MST CET 2026 रजिस्ट्रेशनमध्ये फक्त फॉर्म भरणे महत्त्वाचे नाही, योग्य CET अटेम्प्ट, योग्य कॅटेगरी, योग्य स्क्रुटिनी मोड आणि प्रॉपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण रजिस्ट्रेशनपासून व्हेरिफिकेशनपर्यंतच्या टॉप 10 युनिक चुका आणि त्यांचे सोल्युशन्स खऱ्या उदाहरणांसह पाहणार आहोत. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, मी आदित्य सर, टेस्टवायझर या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस आता सुरू झाली आहे आणि अनेक मुले फॉर्म भरताना अशा काही चुका करतात ज्या त्यांना ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर फेकू शकतात. आज आपण अशाच 10 महत्त्वाच्या चुका सविस्तर बघणार आहोत. तर बाळांनो, पहिली चूक आहे चुकीच्या CET अटेम्प्टची माहिती भरणे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी MST CETचे 2 अटेम्प्ट दिलेले असतात. मुले फॉर्म भरताना घाईघाईत ज्या अटेम्प्टमध्ये कमी पर्सेंटाईल आले आहेत त्याचा ॲप्लिकेशन नंबर किंवा रोल नंबर टाकतात. इथे अजिबात चूक करू नका. तुमचे ज्या अटेम्प्टमध्ये सर्वाधिक पर्सेंटाईल आले आहेत त्याच अटेम्प्टचा ॲप्लिकेशन ID, रोल नंबर आणि जन्मतारीख तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची आहे. माहिती टाकल्यानंतर सिस्टीम तुमचे मार्क्स आपोआप फेच करते, तेव्हा स्क्रीनवर दिसणारे पर्सेंटाईल तुमचे हायेस्ट आहेत की नाही याची खात्री करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये 85 पर्सेंटाईल आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 92 पर्सेंटाईल मिळाले असतील तर तुम्हाला नेहमी दुसऱ्या अटेम्प्टचीच माहिती भरायची आहे. 100% गॅरंटी देतो, जर तुम्ही नीट लक्ष दिले नाही तर कमी मार्क्सवर तुमचे मेरिट ठरेल. हे बघा, दुसरी चूक आहे स्वतःची वैयक्तिक माहिती चुकीची भरणे. विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा जेंडर अधिकृत डॉक्युमेंट्सपेक्षा वेगळे टाकले जाते. मुले आधार कार्ड बघून स्पेलिंग टाकतात, पण तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती तुमच्या 12वीच्या ओरिजिनल मार्कशीटवर जशी छापली आहे अगदी तशीच भरायची आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग दोनदा तपासा. उदाहरणार्थ, जर तुमच्या मार्कशीटवर राहुल सुरेश पाटील असे नाव असेल तर फॉर्ममध्ये राहुल पाटील किंवा राहुल S पाटील असे स्वतःच्या मनाने अजिबात लिहू नका. एक गोष्ट समजून घ्या. तिसरी चूक म्हणजे चुकीचा कॅन्डिडेचर टाईप निवडणे. मुले एलिजिबिलिटी चेक न करता काहीही अंदाजाने टाईप A, B, C, D, E किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेचर सिलेक्ट करतात. तुम्हाला तुमचा कॅन्डिडेचर टाईप तुमचे 10वी आणि 12वीचे शिक्षण, तुमचा डोमिसाईल, जन्मस्थान आणि पालकांच्या नोकरीच्या माहितीनुसार निवडायचा असतो. बहुतांश मुलांचे 10वी आणि 12वीचे शिक्षण महाराष्ट्रातून झालेले असते आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा जन्मदाखला किंवा डोमिसाईल असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांनी टाईप A सिलेक्ट करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे स्वतःचा डोमिसाईल नसेल पण तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांचा डोमिसाईल वापरत असाल तर तुम्हाला टाईप B सिलेक्ट करावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10वी आणि 12वी महाराष्ट्रात शिकला आहात आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल आहे तर तुम्हाला फक्त टाईप A हाच पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या. चौथी चूक आहे चुकीची शैक्षणिक माहिती किंवा मार्क्स भरणे. मुले अंदाजाने 10वी आणि 12वीचे मार्क्स, विषयवार मार्क्स, एकूण मार्क्स, सीट नंबर किंवा पासिंग इयर चुकीचे टाकतात. हे बघा, फॉर्म भरताना तुमचे ओरिजिनल मार्कशीट स्वतःच्या डोळ्यांसमोर ठेवा आणि प्रत्येक आकडा जसा छापला आहे तसाच भरा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला फिजिक्समध्ये 79 मार्क्स मिळाले असतील तर ते राऊंड ऑफ करून 80 अजिबात लिहू नका. जे आहे तेच अचूकपणे भरणे गरजेचे आहे. तर बाळांनो, पाचवी चूक म्हणजे चुकीची कॅटेगरी निवडणे. मुले अशी रिझर्वेशन कॅटेगरी निवडतात जी त्यांच्या सर्टिफिकेट किंवा अधिकृत रेकॉर्डशी मॅच होत नाही. तुमच्या व्हॅलिड कास्ट किंवा कॅटेगरी सर्टिफिकेटवर जी कॅटेगरी स्पष्टपणे लिहिलेली आहे तीच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे उदाहरणार्थ जर तुमच्या सर्टिफिकेटवर NT1 असे लिहिलेले असेल तर फॉर्ममध्ये NT2 अजिबात सिलेक्ट करू नका, नाहीतर तुमचे रिझर्वेशन रद्द होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या चुका बघण्याआधी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि फायद्याची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार योग्य आणि सर्वोत्तम कॉलेज मिळावे यासाठी आपण टेस्टवायझर पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट पेज सुरू केले आहे. या पेजची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून त्या पेजवर गेल्यावर तुम्हाला फक्त तुमची बेसिक माहिती तिथे भरायची आहे. या पेजवर तुम्ही तुमची खालील माहिती भरू शकता. पहिले म्हणजे तुमचे नाव, तुमचा चालू ईमेल ID आणि फोन नंबर. दुसरे म्हणजे तुमचे MST CET किंवा JEEचे जे काही पर्सेंटाईल आले आहे ते. तिसरे म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुमची कास्ट कोणती आहे. आणि चौथे म्हणजे तुम्हाला कोणती ब्रांच हवी आहे आणि तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे. एकदा का तुम्ही तुमची ही सर्व माहिती भरून अप्लाय केले की आमची टेस्टवायझरची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीचे पूर्ण विश्लेषण करेल आणि फक्त तुमच्यासाठी एक कस्टम आणि पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट तयार करेल. ही लिस्ट तुम्हाला 12 ते 24 तासांच्या आत दिली जाईल. हे आपले सर्वोत्तम फीचर आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची तुमच्या प्रोफाईलला मॅच होणारी पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट तुम्हाला दुसरे कोणीही देत नाहीये. तुम्ही फक्त तुमची माहिती भरा आणि तुमची लिस्ट मिळवा. गेल्या वर्षी आपण याच पद्धतीने हजारो मुलांना त्यांचे बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी मदत केली आहे आणि आता तुमची वेळ आहे. इथे अजिबात चूक करू नका. आत्ताच डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जा आणि एनरोल करा. चला तर मग आता पाहूया 6वी चूक, जी आहे अपूर्ण डॉक्युमेंट्स असताना कॅटेगरी क्लेम करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुले कॅटेगरी तर सिलेक्ट करतात पण त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, EWS किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसतात. कॅटेगरी क्लेम करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत की नाही हे तपासा आणि ते ॲडमिशनच्या चालू वर्षासाठी व्हॅलिड आहेत याची खात्री करा.
उदाहरणार्थ, जर तुमचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट एक्सपायर झालेले असेल तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरीचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत आणि तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकले जाईल. एक गोष्ट समजून घ्या, 7वी चूक आहे TFWS स्कीम समजून न घेता ती सिलेक्ट करणे. बरीच मुले फक्त ट्युशन फी कमी असते म्हणून TFWS हा पर्याय निवडतात. पण लक्षात घ्या, यासाठी तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच हे समजून घ्या की TFWSच्या जागा खूप मर्यादित असतात, म्हणजे फक्त 5% जागा असतात आणि त्यामुळे त्याचे कट ऑफ ओपन कॅटेगरीच्या कट ऑफपेक्षाही जास्त लागतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या कुटुंबाचे इन्कम लिमिटपेक्षा जास्त असेल तर तुमचा TFWSचा क्लेम रिजेक्ट केला जाईल. तर बाळांनो, 8वी चूक आहे चुकीची होम युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणे. मुले एलिजिबिलिटी रूल्स न बघता आपण सध्या ज्या शहरात राहतो त्या पत्त्यानुसार युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात. हे बघा, तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी तुमच्या 12वीच्या पासिंग जिल्ह्यानुसार आणि कॅन्डिडेचर रूल्सनुसार निवडायची असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 12वीची परीक्षा पुणे रिजनमधील कॉलेजमधून पास केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे SPPU हीच असेल. मग तुम्ही सध्या कुठेही राहत असा, 100% गॅरंटी देतो या एका चुकीमुळे मुलांचे होम युनिव्हर्सिटीचे रिझर्वेशन हातातून जाते. लक्षात घ्या, 9वी चूक म्हणजे चुकीचा स्क्रुटिनी मोड निवडणे. मुले प्रोसेस समजून न घेता स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी काहीही सिलेक्ट करतात. जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अतिशय स्पष्टपणे ऑनलाईन अपलोड करू शकत असाल आणि रोज लॉग इन करून स्टेटस चेक करू शकत असाल तरच स्क्रुटिनी निवडा. जर तुम्ही स्वतः सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊ शकत असाल तरच फिजिकल स्क्रुटिनी निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही गावी असाल आणि तुम्हाला सेंटरवर जाणे शक्य नसेल तर तुमच्यासाठी स्क्रुटिनी हाच योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी चूक आहे अस्पष्ट किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करणे. अनेक मुले मोबाईलने कसेही फोटो काढतात ज्यामुळे डॉक्युमेंट्स ब्लर दिसतात, कोपरे कट होतात किंवा चुकीच्या रकान्यात अपलोड होतात. तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स स्पष्टपणे स्कॅन करायचे आहेत आणि फायनल सबमिट करण्यापूर्वी प्रिव्ह्यू ऑप्शन वापरून प्रत्येक डॉक्युमेंट नीट दिसत आहे की नाही याची तपासणी करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या मार्कशीटचा फोटो अंधुक असेल किंवा त्यावरचे मार्क्स वाचता येत नसतील तर व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. इथे अजिबात चूक करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फॉर्म सबमिट करण्यापूर्वी या 5 गोष्टी कंपल्सरी चेक करा. पहिले म्हणजे तुम्ही तुमचा हायेस्ट पर्सेंटाईल असलेला CET अटेम्प्ट टाकला आहे की नाही. दुसरे, तुमचा कॅन्डिडेचर टाईप आणि होम युनिव्हर्सिटी बरोबर आहे की नाही. तिसरे, तुमची कॅटेगरी आणि TFWSची माहिती बरोबर आहे की नाही. चौथे, तुमचा स्क्रुटिनी मोड आणि जर फिजिकल असेल तर सेंटर बरोबर निवडले आहे की नाही. आणि पाचवे, तुमच्या ॲप्लिकेशनचा व्हेरीफाईड स्टेटस काय आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी सेंटरवर जाल तेव्हा स्वतःसोबत प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटच्या 3 ते 4 झेरॉक्स कॉपीज नक्की घेऊन जा. कारण अनेक विद्यार्थी ही सोपी स्टेप विसरतात आणि मग सेंटरवर गेल्यावर झेरॉक्स मशीन शोधत बसतात किंवा खूप मोठी अडचण फेस करतात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक MST CET 2026च्या विद्यार्थ्यासोबत आणि त्यांच्या पालकांसोबत नक्की शेअर करा. कारण तुमची एक छोटीशी चूक पूर्ण ॲडमिशन प्रोसेसला गंभीरपणे अफेक्ट करू शकते. टेस्टवायझरच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन आपली पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट नक्की मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.